निदान उपवास सोडेपर्यंत तरी। आणि तसंही घरामध्ये मी आणि दादूच आहोत आज। वो बोले गुरुवार का कंपल्सरी पेन। आज भाभी मैं बहुत अच्छी हूँ, आज कुछ काम नहीं है पता है। तसं तर मला स्वयंपाक करायचा अजिबात कंटाळा येत नाही। तोंडली, गाजर, टोमॅटो, कांदा, पुदिना येते वेळेस आणलेली आहे रविवारी मी। आणि विजा सुद्धा चमकत आहे जोराच्या। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8 वाजलेले आहेत, माझं तुळशी पूजन झालेलं आहे आणि आता मी नाश्त्यासाठी पोहे केलेले आहेत। आज स्वयंपाक नाही केला कारण दादू उशीर जाणार आहे, म्हणलं पोहेच खाऊन जा। आणि तसंही घरामध्ये मी आणि दादूच आहोत आज। फोंडेजी आणि मना पाटेच गावी गेलेले आहेत, शेताचं थोडंसं काम आहे। आता नाश्ता तर तयार आहे, मी आता देवपूजा करून घेते। रोज तर फोंडे देवपूजा करत असतात, पण आज मी करणार आहे फोंडेजी गावी गेल्यामुळे। चला अगोदर दादूला पोहे खायला देते। आणि ह्या पोह्यामध्ये मी कांदा नाही घातला कारण आज द्वादशी आहे, त्याच्यामुळं द्वादशीला पण कांदा लसणाचं काही खायचं नसतं, निदान उपवास सोडेपर्यंत तरी, व्रताचं पारण करेपर्यंत तरी। लीजिए पोहा खा लीजिए। और नींबू आहे घे। दादू ने पोहे आधेच खाल्ले, आधे नहीं। मैं क्या करूं, अभी इसको कौन खाएगा? 80% संपल। और रखे मेरे लिए तो, अभी तो खाने वाले हम दोनों ही है। बरं ठीक आहे। शर्टला इस्त्री करायची होती बाळा, चुरगळलाय थोडासा। आणि किती दिवसातून शाळेचा युनिफॉर्म घातलेला आहे, कॉलेजचा युनिफॉर्म। वो बोले गुरुवार का कंपल्सरी पहनने का, तो पहन ले। अच्छा ठीक है बेटा, लेकिन इस्त्री करनी थी थोड़ी सी। छोड़ो। रेनकोट, बारिश का मौसम हो गया है बाहर। ठीक है आओ जाओ, गाडी आराम से चलाई लो। दादू तर कॉलेजला गेलेला आहे, मी आता देवपूजा करून घेते। आज खूप उशीर झालेला आहे देवपूजा करायला। प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा, नैवेद्यं समर्पयामि। नमामि गंगे तव पाद पंकजं सुरासुरवर्धन्ति दिव्यरूपम। पूजा झाल्यानंतर मी आता पोहे खात आहे। पोह्यामध्ये ना मला डाळिंब खायला खूप आवडते। चला आज एकटीच पोहे खाण्याचा आनंद घेते। चला नाश्ता झाल्यानंतर भाभी आलेले आहेत। भाभी कैसे हो? अच्छी हूँ, तुम कैसे हो? मैं भी अच्छी हूँ। आज भाभी मैं बहुत अच्छी हूँ, आज कुछ काम नहीं है पता है। आराम करो फिर। आज बहुत आराम है, मस्त सो फिर। हाँ सोना है, मेरा एक ही काम है, मेरे को भी कोई काम नहीं रहेगा, बस सोना। सोना है। आज सोच रही हूँ भाभी 2-3 ब्लाउज कट करके रखूँ, क्या करूँ अभी दिवाली के लिए। दिवाली का ही सिल दो बस। नहीं ना, दिवाली का ही सिल दो। अभी मैं मेरे सिल रही हूँ, वो भय होत आहे। पूर्वी मी ना खूप ब्लाउज शिवायचे, पूर्वी म्हणण्यापेक्षा 3 वर्षापूर्वी भरपूर ब्लाउज शिवायचे, पॅटर्नचे वेगळे डिजाइनचे शिवायचे, पण आता मला होत नाहीये वातामुळे। क्या कर सकते हैं अभी, मैं तो बोल रही तुम सीख लो भाभी, मैं सिखाती हूँ तुमको। ठीक है, मेरा हाँ क्लास लगवा लो, आ जाओ। मुझसे अच्छे से यूट्यूब सीख जाएंगे। हाँ वो सीखेगी पूरा। हाँ बता दिए ना 1-2 बार। हाँ वो कटिंग है अभी मैंने रखी है, वो लेके जाओ। ठीक है, मैं हाँ। लेकर ले जाऊँ। वो कितना अच्छा फिटिंग में आता है ब्लाउज। ब्लाउज लेकर आती हूँ। हाँ और तुम्हारे पास में एक बार देख के कट कर लूंगी ना, कैसे हाँ कट करना है। हाँ हो जाता है। फिर घर पे फिर सादे हाँ कर सकती हूँ। आता मी दोघींसाठी कॉफी केलेली आहे मस्त। आता दोघी जण कॉफीचा आनंद घेतो। थोड़ी ही बनाई देखो, थोड़ी बनाते ले लो। वाह, ये थोड़ी है, थोड़ी ही तो है भाभी। कब हाँ? भर के थोड़ी। पता नहीं मेरे हाथ से क्यों ज्यादा हो जाता है। हाँ ना, गप्पा मारल्यानंतर आता भाभी चालेले आहेत घरी। हमारा पेट नहीं भरता गप्पे मार के, कितने भी गप्पे मारे 3-4 घंटे है ना, टाइम पता नहीं चलेगा। हाँ ओके बाय बाय। अच्छा आहे आमचा रस्ता, शॉर्टकट रस्ता। आणि आता दादू पण आलेला आहे कॉलेजवरून। दादूड्या, हाँ जी कैसा रहा कॉलेज, कैसा रहा कॉलेज? 2 घंटे गया। हाँ आज लवकर आला। आणि आता पोहे खात आहे उरलेले पोहे, संपले वाटतं ना। हाँ जी आता शिरा खात आहे, सकाळी मी देवाच्या नैवेद्यासाठी केलेला। खा लो आराम से। आता
आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि मी आता दुपारचा स्वयंपाक करत आहे. दुपारच्या स्वयंपाकामध्ये मी करत आहे शापूची भाजी आणि 2 बाजरीच्या भाकरी. दादूला भूक लागली तर तो खाईल, नाहीतर मग संध्याकाळी खाईल. आता शापूची भाजी करून घेते. तर मिरची आणि लसणाची पेस्ट घालत असते मी अशी. काही जण मिरच्या तोडून टाकतात, पण मला अशी पेस्ट करून टाकलेली आवडते. छान झणझणीत शापूची भाजी बनते. ताजी ताजी शापूची भाजी खाण्याचा आनंदच वेगळा आहे. तर आता 2 भाकरी सुद्धा केलेल्या आहेत मी. रोज तर सकाळी स्वयंपाक करते, पण आज सकाळी पोहे केले होते नाश्त्याला, त्याच्यामुळे मला आता स्वयंपाक करावा लागला. म्हणलं पोहे पण कमीच होते, दादूचं पोट भरला असेल नसेल, म्हणून मी आता शापूची भाजी आणि भाकरी केलेली आहे. मस्त मस्त गरमागरम शापूची भाजी अर्धी शिजलेली आहे. आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते. चला मित्र, आता मस्त गरमागरम शापूची भाजी आणि गरमागरम भाकरी खाणार आहे. दादू तू खाणार आहेस का? नो. क्यों बेटा? आय एम नॉट हंग्री. आणि ही टोपली नवीन घरी होती, ती वेळेस आणलेली आहे रविवारी मी. भाकरी ठेवण्यासाठी चांगली आहे टोपली ही. चला आता मी गरमागरम बाजरीची भाकर आणि शापूची भाजी खायला बसलेली आहे. दादूला विचारलं तू खातोस का, तो म्हणतोय नको आई. मी पण तसं दुपारी नाही खात, पण मी सकाळी थोडेसेच पोहे खाल्लेले, म्हणून मला आता भूक लागलेली आहे. आणि तसं तर मला स्वयंपाक करायचा अजिबात कंटाळा येत नाही. फक्त खायचा कंटाळा येईल कधीतरी, पण स्वयंपाक करायचा अजिबात कंटाळा येत नाही. आणि मला तर सगळ्यात जास्त भाजी आणि भाकरीच आवडते. पनीर, पनीर कोरमा, पनीर टिक्का, अशा वेगवेगळ्या मॉडर्न भाज्यापेक्षा ना मला आपली देशी भाजी आणि भाकरीच खूप आवडते. अणं ब्रह्मा रसं विष्णू भोक्ता देवो जनार्दनम् एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषो न लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. वाह भाई वाह, मस्त शापूची भाजी. छान झालं, एकदम झणझणीत. दुपारचं जेवण झाल्यानंतर मी किचन पण स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता बाहेर जोराच्या पावसाला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे घरामध्ये थोडासा अंधार पसरलेला आहे. हा बघा पाऊस, सकाळपासून पाऊस नव्हता, हलकंसं आभाळ आलेलं, पण आता जोराच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. क्या ही बोले इस बारिश का. आभाळ सगळं काळोभोर झालेलं आहे. सकाळी हलकंसं ऊन पडलेलं, त्याच्यानंतर आभाळ आलं आणि आता तर जोराचा बरसत आहे पाऊस. हे बघा, आता आणखीन जोर वाढलेला आहे पावसाचा. आता मी माझं काम करते. 2-3 ब्लाऊज आहेत ते कट करून ठेवते आणि वेळ मिळेल तसं त्यांना शिवते. हे बघा, घरामध्ये अंधार पसरलेला आहे. आता लाईट लावावी लागणार घरातली, पण मी बेडरूममधलीच लाईट लावते, कारण मी इथंच बसणार आहे ब्लाऊज कटिंग करायला. जय श्री कृष्ण भगवान. हे बघा, बेडवर धुतलेल्या कपड्यांचा ढीग पडलेला आहे, पण तो माझ्याशिवाय कोणच नाही हलवणार, म्हणजे माझ्याशिवाय कोणच नाही कपडे घडी घालणार. पण मी अगोदर आता ब्लाऊज कटिंग करते आणि त्याच्यानंतर मग कपडे घड्या घालते. बाप रे बाप, आता खूप जोराचा पाऊस पडत आहे. मगाशी थोडासा हलका पाऊस पडत होता, पण आता पावसाचा जोर वाढलेला आहे. क्या ही बोले. वरून देव खूप रागारागाने बरसत आहेत. काय करणार नाही, विजा सुद्धा चमकत आहेत जोराच्या, आणि जोराची हवा पण सुटलेली आहे पावसाबरोबर. असा पाऊस चांगला नसतो, वादळी पाऊस आहे हा. नुकसानकारक पाऊस ठरू शकतो हा. खाली बघा, पावसाचे थेंब तुम्ही पाहू शकताय, किती मोठे मोठे पावसाचे थेंब पडत आहेत. पुण्यात एवढा जोराचा पाऊस पडत आहे, तर गावाला सुद्धा नक्कीच जोराचा पाऊस पडत असणार आहे. कोणाचे आता कोण विचारते आज येत आहेत का उद्या येत आहेत, कारण आज तर यायला त्यांना नक्कीच रात्र होणार आहे. नदी वाहत असल्यासारखी रस्त्यावरून पाणी वाहत आहे. हे बघा, एवढा जोराचा पाऊस पडत आहे आणि अधूनमधून विजा सुद्धा चमकत आहेत. हे बघा, रस्ते सगळे पाण्याने बुजून गेलेले आहेत पावसाच्या. हे बघा, विजांचा आवाज. क्या ही बोले बारिश का. आणि दादू पण आत्ता जेवण करायला बसलेला आहे. का रे राजा, मागाशी खाल्ला नाही माझ्या बरोबर? तब सोए थे ना हम. आने के बाद, कॉलेज से आने के बाद सोता ही रहता है हमेशा. संध्याकाळी जेवणार का मग? आता 4 वाजून गेलेत, तो आता खातोय दुपारचं जेवण.
सोचेंगे, ठीक है। सायंकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी आता सायंकाळची देवपूजा करत आहे। रोज तर दादू करत असतो सायंकाळची पूजा, पण तो आता मंदिरात गेलेला आहे, त्याच्यामुळे मी आज पूजा करत आहे सायंकाळची। चला अगोदर तुळशी पूजन करून घेते। तुलसी श्री सकेश्वे पापहरणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णु प्रियाये नमो नमः। हे विष्णु प्रियाये नमो नमः। दिव्याची वात खूप बारीक झालेली आहे। चला आता देवपूजा करते। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तुते। गोविंद जय बोलो गोपाल जय जय। प्राणाय स्वाहा पाणाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्यं समर्पयामि। श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे राम रक्षा स्तोत्र जपे विनियोगः। अथ ध्यानम् ध्यायेदाजानुभावम् धृतशरधनुषं वरदपद्मासनस्थं पीतौ वासवसानम्। संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत आता आणि मी आता माझ्यासाठी आणि दादूसाठी मसाले भात केलेला आहे। कोंडेजी आणि मना उशीर येणार आहेत रात्री, ते खाऊनच येतील बाहेरून, म्हणून मला काय करावा तर मसाले भातच केलेला आहे माझ्यासाठी आणि दादूसाठी। या मसाले भातामध्ये मी तोंडली, गाजर, टोमॅटो, कांदा, पुदिना हे सगळं घातलेलं आहे। वास खूप खमंग येत आहे मसाले भाताचा। मसाले भात शिजल्यानंतर मी आणि दादू खाऊन घेतो। व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया। तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।